हे आता 2/3 मेजॉरिटी पुढचं पण किती प्रश्नचिन्ह आहे. अशा परिस्थितीमध्ये 2031च्या आधीच्या लोकसभेला काय होईल आणि जर करायचं असेल तर काय करावं लागेल. दुसरा मुद्दा, प्रादेशिक पक्ष जे आहेत त्यांचा असा सूर आहे, म्हणजे साऊथमधले असतील किंवा महाराष्ट्रातलं जर मनसेसारखा विचार करायचा असेल, उबाटासारखा विचार करायचा असेल, त्यांचं स्पष्ट मत आलं की हिंदी काउ बेल्टमध्ये हे मतदारसंघ अधिक वाढवण्याचा अजेंडा होता आणि प्रादेशिक भाषा असणारे पक्ष असतील तिथे तिथल्या पक्षांना संपवणं हा एक अजेंडा होता. मला एक सांगा की जर सगळ्या राज्यांमध्ये सारख्याच जागा वाढत आहेत, समजा उत्तर प्रदेशामध्ये 50% वाढतात तर महाराष्ट्रातही वाढत आहेत. तुम्ही तर महाराष्ट्राचे पक्ष आहात ना, त्यामुळे आज जेवढं पर्सेंटेज तुम्हाला इथे आहे तेवढंच पर्सेंटेज तुम्हाला मिळत आहे. कुठेही असं तर होत नाही आहे की युपीच्या आणि बिहारच्या जागा वाढतात आणि महाराष्ट्रात वाढत नाही आहेत. महाराष्ट्रातले तेवढ्याच वाढत आहेत. त्यामुळे मुळामध्ये वेगवेगळी कारणं शोधण्याचा प्रयत्न आहे, महिला विरोधी लोकांचा कारण शोधण्याचा प्रयत्न आहे. तुम्हाला मी सांगतो 2029ला हे लागू होईल, त्याकरता महिला या सगळ्या पक्षांना वटणीवर आणतील. सर मराठी संपलं असेल तर हिंदीत येतो 2 मिनिटं. हाँ सर मराठी सवाल कभी खत्म नहीं होंगे सर, हम लोग भी चले जाते हैं. 1 मिनिट, एक आखरी, चलो एक शेवटचा. आणि महिला आरक्षण विधेयक असल्यामुळे एक अजून इकडे. सर, महिला आरक्षण विधेयकाला 1996 साली सुद्धा माजी पंतप्रधान HD देवेगौडा असताना सुद्धा काँग्रेसनं अशीच भूमिका घेतली होती आणि आता सुद्धा घेतली नाही. लाडक्या बहीण योजनेच्या बाबतीत सुद्धा काँग्रेस अशीच भूमिका घेते. नेमकं यातून काँग्रेसला महिला आरक्षणाचा प्रश्न आपल्याकडनं सोडून त्याचं क्रेडिट घ्यायचं असं वाटतं का? नाही, त्यांनी क्रेडिट घेतलं असतं तरी आम्हाला आनंद झाला असता, कारण त्यांच्याकडे कंप्लीट मेजॉरिटी ज्यावेळेस होती त्यावेळेस त्यांनी ते आणलं नाही. 96 साली तुम्ही म्हटलं तसाही विरोध केला आणि मनमोहन सिंगांच्या दुसऱ्या कार्यकाळामध्ये त्यांच्याकडे इतकं बहुमत होतं की ते निश्चितपणे म्हणजे 2/3 मेजॉरिटीने हे आणू शकत होते, तेव्हाही त्यांनी ते आणलं नाही. आणि तुम्ही सांगितलं ते खरं आहे, लाडकी बहीण योजना आम्ही आणली तर काँग्रेस पक्षाचे नेतेच हायकोर्टमध्ये गेले होते, ही योजना स्क्रॅप करा. हे महिला विरोधीच आहेत. सर, एक इथे तो आम्हाला प्रतिनिधित्व दिसतंय, 80% महिला आहेत मंचावर. आता येत्या काळात विधान परिषदेच्या निवडणुका आहेत किंवा मंत्रिमंडळाचा विस्तारही असेल, म्हणजे तर त्यामध्ये हे दिसेल का? हा जनमताचा रेटा तर होणारच आहे, म्हणजे ते भविष्यात होतच राहील, पण तिथे काही दिसेल का असं, कारण तो जास्त परिणामकारक असेल. आता 2 आपण बघितलं असेल, आता आम्ही राज्यसभेवरही महिलेला पाठवलं, आदिवासी महिलेला पाठवलं. प्रश्न असा आहे की नाही, राष्ट्रपती महिला तर आहेच, म्हणजे महाराष्ट्रामध्ये तर सगळ्या प्रमुख पदांवर आम्ही महिला आणल्या. मला ते सांगायचंच नाही. मला आपल्याला हे लक्षात आणून द्यायचं आहे की जर राजकीय पक्षांनी महिलांना उचित प्रतिनिधित्व दिलं असतं तर हे बिल आणण्याची आवश्यकता होती का? मानावंच लागलं नसतं. पण ते दिलं जात नाहीये, पक्ष देऊ शकत नाहीये. एखाद्या पक्षाने जर ठरवलं द्यायचं तरी समोरच्या पक्षाने जर तिथे वेगळ्या पद्धतीने समजा व्यक्ती उभा केला तर त्या पक्षाला अडचणी निर्माण होतात. आणि म्हणून राजकीय पक्ष हे स्वतःहून अपेक्षित आहे, सगळ्या पक्षांकडून अपेक्षित आहे, पण ते झालं नाही आजपर्यंत. म्हणूनच आपण आरक्षणाचं विधेयक आणलेलं आहे. तो मैंने तो आपको बता दिया कि साउथ का रिप्रेजेंटेशन बढ़ रहा है. मैं तो परसेंटेज वाइज आपको बता रहा हूं कि साउथ